जेव्हा केव्हा आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो, कधी घाई असते, कधी थोडंसं लाईट लाईट खायचं असतं किंवा कधी खूप कामाने थकून गेलेलो असतो. अशा वेळी जेवणासाठी एकदम सोपा पर्याय आणि ते म्हणजेच खिचडी. आणि त्यातल्या त्यात अशी वाफळती, गरमागरम, झटपट तयार होणारी हेल्दी टेस्टी डाळ खिचडी असेल ना, तर मग सोने पे सुहागाच, नाही का? पावसाळ्यामध्ये तर ही खिचडी एक नंबर लागते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही बनवून तर खाच, पण जर बघून तुम्हाला आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा. तर हॅलो, हाय, नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. तर ही हेल्दी, टेस्टी, झटपट तयार होणारी डाळ खिचडी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे. एक वाटीच्या आकाराचा एक छोटा कप घेतलेला आहे. त्याने मी इथे 1 कप तांदूळ आणि 1 कप डाळ घेतलेली आहे. डाळ खिचडी बनवताना डाळ आणि तांदूळ प्रमाण सारखंच ठेवायचं. म्हणजे अर्ध-अर्धच घ्यायचं आपल्याला डायरेक्ट. हवं तर तुम्ही इथे मिक्स डाळ सुद्धा वापरू शकता. ती खिचडी सुद्धा खूप छान लागते. पण नुसती मूग डाळ घालून जर तुम्ही एकदा अशी खिचडी ट्राय केली ना, तर ही खिचडी हेल्दी तर होतेच होते, पण मस्त खाताना अशी सॉफ्ट लागते. एकदम क्रीमी ही खिचडी इथे तयार होते. तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे. सोबतच त्याला आपल्याला 2 ते 3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर ही डाळ तांदूळ आपल्याला कुकरमध्ये घालायची आहे. आता हे डाळ तांदूळ शिजवण्यासाठी आपण जो कुकर वापरतो आहोत, ते नेमका बेताचा नाही घ्यायचा, थोडासा मोठा घ्यायचा आहे. कारण हे डाळ तांदूळ जेव्हा आपण शिजवतो ना, तर त्याची म्हणजे क्वांटिटी वाढते, म्हणजे खूप छान फुलला जातो तो. तर एखाद्या वेळेला कुकरमध्ये दाटू शकतं, त्यामुळे कुकर थोडासा मोठाच घ्यायचा. त्यानंतर जेवढे आपण डाळ तांदूळ घेतलेले आहेत ना, त्याच्या तिप्पट आपल्याला इथे पाणी घालायचं आहे. तर आपल्या इथे 1 कप तांदूळ आणि 1 कप डाळ आहे, तर इथे आपल्याला 6 कप पाणी घालायचं आहे. किमान तुम्ही 5.5 कप तरी घालायलाच लागेल आपल्याला पाणी. त्यानंतर इथे आपल्याला मस्त असं एक सुवासिक असा एक फ्लेवर यायला पाहिजे, म्हणून तेवढ्यासाठी मी इथे 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्ता घालते आहे. 1 मूठभर शेंगदाणे घातले. त्यानंतर भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घालायच्या, तुम्हाला ज्या आवडतात त्या. इथे मी घातलेला आहे बटाटा, टमाटर, गाजर. त्यानंतर 1 कांदा घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या मी अशा इथे तुकडे करून घातलेत. थोडीशी हळद घातलेली आहे. हवं तर तुम्ही इथे मीठ सुद्धा घालू शकता, पण मी इथे मीठ नाही घातलं. आता झाकण लावून आपल्याला याला 3 ते 4 शिट्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर कुकर चांगला आधी थंड होऊ द्यायचा. त्यानंतरच आपल्याला त्याला ओपन करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी मॅशी इथे आपली डाळ खिचडी शिजल्या गेलेली आहे. त्यामध्ये गरजेनुसार आता आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे. तुम्हाला जशी घट्ट पाहिजे तशी ही डाळ खिचडी इथे अशी आधी मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. मस्त अशी क्रीमी ही आपली डाळ खिचडी इथे तयार झालेली आहे. आता तुम्ही यात जर मीठ घातलं आणि अशीच्या अशी थोडंसं तूप घालून जर तुम्ही खाल्ली ना, तर ही अशीच्या अशी सुद्धा खूप छान लागते. पण आपण एक तडका देऊया, कारण तडक्याशिवाय मज्जा नाहीये. आता काय करायचंय, पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घालायचे. शक्यतो तूपच घाला, फ्लेवर दुप्पट होईल. त्यानंतर चांगलं कडकडीत असं तूप गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे मोहरी, जिरं. त्यानंतर 1 मूठभर समजा आपल्याला 10-20 पाकळ्या लसणाच्या फक्त अशा ठेचून घ्यायच्या आहे. चांगलं बारीक असं कुटायचं नाहीये किंवा पेस्ट वगैरे नाही बनवायची. साधारण अशा पद्धतीच्याच आपल्याला लसणाच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहे. मस्त अशा खरपूस अशा त्याला परतू द्यायचं. लसूण असं मंद आचेवर चांगला परतवून घेतला की मस्त असं छान सुगंध येतो खिचडीला. आता आपण घालूया त्यामध्ये कढीपत्ता, सोबतच घालूया लाल मिरची. आवडत असेल तर घाला, अदरवाईज तुम्ही इथे हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालते आणि नाही घालायची तरी सुद्धा चालते. त्यानंतर 1 छोटा चमचा भरून हिंग घालायचा आहे. आता ही फोडणी जळू न देता व्यवस्थित आपल्याला मंद आचेवर चांगली परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने फोडणी परतते आहेच, तोपर्यंतच आपल्याला त्यामध्ये चांगली 20 ते 25 काळी मिरी फ्रेश ताजी अशी कुटून घालायची आहे. अशी थोडीशी हलकीशी जाडसरच ठेवायची. खूप छान फ्लेवर येतो काळी मिरी घातल्याने. एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर. याने रंग खूप सुरेख येतो, त्यामुळे आवर्जून घाला. व्यवस्थित मिक्स करायचं आणि मसाले आणि चटणी, लाल मिरची पावडर, सगळं फ्लेवर एकत्र व्यवस्थित कंबाईन व्हावा, एकत्र व्हावा म्हणून काय करायचं, 1 अर्धा कप पाणी घालायचं आणि ही फोडणी मस्त अशी मंद आचेवर चांगली परतवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता ही फोडणी बऱ्यापैकी तयार झालेली आहे. आता ही तयार फोडणी आपल्याला खिचडीमध्ये घालायची आहे. कुकर गॅसवर ठेवायचा, फोडणी घालायची.
कुकर चालू करून गॅस चालू करून द्यायचा सगळी फोडणी खिचडीमध्ये व्यवस्थित अशी काढून घ्यायची. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ. हवं तर तुम्हाला खिचडी कशी पाहिजे त्या प्रमाणामध्ये हवं तर पाणी थोडंसं ॲडजस्ट करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं अशा पद्धतीने. आता इथे मस्त आपली खिचडी ही छान शिजल्या गेलेली आहे. तर अशी आपली इथे ही मस्त गरमागरम वाफळती खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. खरंच सांगते, अशा पद्धतीची एकदा खिचडी तुम्ही बनवून बघाच. तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही चव सुद्धा ही विसरणार नाही याची गॅरंटी आहे. नक्कीच तुम्हाला मी बनवलेली आजची ही डाळ खिचडी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटन क्लिक करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. एन्जॉय.